लोक भाऊकी पुरेशी. अहो 1000 मांजर आडवं जाऊ द्या, किती 1000, 1000 मांजर आडवी जाऊ द्या, काही सुद्धा वाटोळ होणार. माझ्यावर विश्वास ठेवा. पण एक माणूस आडवा जाऊ द्या, सप्ताह बंद पडल्याशिवाय विश्वास ठेवा माझ्यावर. मांजरांपेक्षा माणसं विचित्र आहेत कलियुगातली, त्यामुळे हरकत नाही देवा. असं मन निर्भीड बनवतो की तुझ्याशिवाय कुठं जाता कामा नये. कारण मला लय अनुभव आहे, तुझ्याशिवाय नजर दुसरीकडे गेली मग काय. इंद्रा पडली भागे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजना. तुझ्याशिवाय दुसरीकडे नजर गेली की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणता माघारी न जाणं याचा अर्थ जे संसार माया मोह अशा वासना ज्यात आम्ही गुंतलेलो आहोत तिकडे एकदा पुन्हा कल्पनेकडे नजर जाता कामा. कल्पनेत पुन्हा गुंतायला नको. अगदी सत्य स्वीकारूयात आणि एकदा सत्य स्वीकारलं मग काय. एकदा तुझ्या समोर आलं की पुन्हा दुःख लागायचं कारण, पुन्हा नजर फिरायचं कारण. पण तुझ्या ठिकाणी तुझं पाहता सामोरी चित्त तुझे. कारण सगळ्यात जास्त मनामुळे माणसाची नजर फिरते. कारण हे मन विवेकाते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसेजी तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. पण सगळ्यात चंचल मनोमत करो मेघो माननी वदनो मरुत मा मद मरकटो मत्स मतार्दश चंचल असे चंचल चपळ. अगदी सामर्थ्य नाही, इतकं चंचल आहे दादा. माकडाला दारू पाजली, कुणाला? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात बरं का, आपल्याला नाही माहिती महाराज. माणसं म्हणतात पिल्यावर. माझा प्रश्न आहे, कस काय कळत नाही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेलं बघितलं तू? कुठं झोपतो ती? कळतं त्याला महाराज बरं का. कळत कसं नाही? आता मार मार बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वळायचं बरं कळतो. आता काय करायचं माय, कळत नाही त्यांना. पिले ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्यांच्या. त्यांना म्हणायचं काळे म्हणू काही ताकद वाढती, गोड लागते. खातील का? अहो किती बी टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन याडाय का मी लेंड्यात ना त्या सगळं कळतो त्याला. आणि ती डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते असं रातचं दिलं असतं. लय त्रास होतय, आई शपथ दिलं असतं. ही जी व्यसनं आहेत ना याचं कारण फक्त संगत आहे. काय आहे? संगत आहे. माणूस कधीच पहिलं व्यसन स्वतःच्या पैशाने करत नाही. आणि संगत अशी बेकार आहे, व्यसन तर सोडा आयुष्य बिघडवते. जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. 7व्या अवतारामध्ये दशरथ राजा, 8व्या अवतारामध्ये द्रोणाचार्य. जगाचा विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात चढत नव्हता एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्याचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव काय? अश्वत्थामा. संगत इनमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भर मंडपात ओढत आणणारा. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला.
जयद्रथ अभिमन्यू चक्रव्यूहात केंद्रबिंदूपाशी पडलेलं असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरवापर करून त्याच्या मानेवर लाथ घातली. आणि हे सगळं ज्याच्यामुळं घडलं तो दलिंदर शकुनी मामा. अशाची संगत लागली. जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया. आजही मोक्ष नाही अश्वत्थामाला. विचार करा, जगाच्या मालकाच्या गुरुचा पोरगा वाया गेला. कलियुगात एखाद्या माळकऱ्याचा गेला, ह्याच्यात नवल. संगत आहे ना बाबा, असं काय करता. संगत इतकी विचित्र आहेत. अहो मला नवल वाटतं पोरासुरांचं सुद्धा. तुम्ही कोणाचा ऐकताय, कोणाचा आदर्श घेताय हे पण डोक्यात ठेवा. एखादा हिरो यावा, त्यानं म्हणावं पिंडीला दूध व्हायचंच का, मंदिरं बांधायचीच का, एखादी वेबसिरीज निघावी, आम्ही संतांना नावं ठेवा. काहीतरी हा विचार करा. जी माणसं पिक्चर काढतात, वेबसिरीज काढतात, त्यांचं व्यक्तिमत्व काय. स्वतःच्या पोटच्या पोरीच्या वयाच्या हिरोईनी सोबत रोमांस करणारी माणसं ही आयुष्य यांचं व्यसनेनं भरलेलं, वासनेनं भरलेलं. अशा करा काय ताकद असेल. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे. देवाची बराबरी आपल्याला होऊच शकत नाही, संतांची बराबरी आपल्याला होऊच शकत नाही. आपण साधी कर्मकांडाने भरलेली माणसं आहोत. आपण कर्मयोगी आहोत. आपलं आयुष्य कसं आदर्श बनवणं संततानी कर्मानुबंधीने. आपण जे केलं ते भोगावं. पण देवाच्या ठिकाणी कर्म, संतांच्या ठिकाणी कर्म नाहीच आहे. हे विश्वासात घ्या, डोक्यात घ्या. आणि ज्या दिवशी आम्ही कर्मयोगी माणसं सगळ्यात चंचल मन देवाच्या चरणी लावतो, तेव्हा देवात आणि आमच्यात अंतर राहत, सूक्ष्म अंतर सुद्धा नाही. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. किती अंतर राहिलं. नामाचं म्हणजे नावाचं नामस्वरूपी अंतर राहिलं. दुसरं काही अंतर राहिलं. आत्मा परमात्म्याशी संलग्न झाला. मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. अनेकदा सर्वस्वाचा त्याग करून तुझ्या जवळ आलो, मग काय देवा. सगळ्यात चंचल मन. माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावलं, विंचू चावल्यावर भूत लागलं. माकड किती पळण. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यते. इतकं चंचल मन. तुला पाहिलं शांत झालं. आता काय राहिलं. नो हे सारिता. आता कुणी वेगळं करायचं म्हणलं तरी होत. लवण मिळविता. हे तुम्हाला म्हणलं मी सुरुवातीला, ती लवणाची कुंजरे सुधाली या लवण सागरे. म्हणजे 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, येईल का माघारी. अशी अवस्था झाली. कुणीच वेगळं करू शकत नाही. कारण शरीराचा विषय राहिला, विषय तो त्यांचा झाला. म्हणजे देही उदास भक्त आईसे. अशी अवस्था झाली. देहाची चिंताच नाही. म्हणजे तुका म्हणे एक मरणीची उत्तमची उरे. देह जाओ आत्मा राहो पांडुरंगी. जीव दिला. इतकं प्रेम केलं की याचाही विचार केला नाही. किती केलं. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबा टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही ना कीर्तन ऐकायचे ना, आम्ही काय करायचं. असते अजून बी आहेत. तुम्ही किती आयुष्यात चांगलं करा, लोक चांगलं म्हणतील असं. तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली. आणि तुम्ही काळी केली तरी म्हणणार बाबा यानं बरी केली. लोक आहेत. लोक तुमचं चांगलं बी होऊ देत नाही वाटोळ केल्याशिवाय. लोक बाबा लोक आपल्याला विचारण लय अनुभव बाबा. लोकांना कसंच जमत नाही. साडी घालून कीर्तन केलं जमत नाही, फेटा बांधून कीर्तन केलं जमत नाही. लोकांना शांतही जमत नाही आणि जरा एनर्जी बी जमत नाही. लोकांचा बरं सगळं बी चांगलं झालं तरी म्हणणार काय फुकाट केलं होय. हे काय ज्ञान फुकाट सांगते ती. अर्धा घेतो पैसा पण करतो काय हे विचारायचा अधिकार आहे तुमचा, आहे की नाही. बिंदास विचारा ना करता काय. मी शिवलीला पाटील. एकतर पहिलं लोक पैसे देत नव्हते, तुम्हाला माहिती. मागितले तरी देत नव्हती. आता देते ती. हे 2-3 वर्षात नाव झालं. तसं मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. किती वर्ष. 19. तुमचं सप्त्याचं माझं सप्त्याचं वय एकच आहे. मी 2000 चीच.
24च. मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं कपिलधारला, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला. सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन केलं कपिलधारच्या मंडपामध्ये. तिथून पुढे हळूहळू कीर्तनाची सुरुवात झाली, पुन्हा आळंदी, आणि चालूच राहिलं, ते काही बंद पडलं नाही. मग तेव्हापासून आतापर्यंत या 2-3 वर्षात नाव झालं आणि लोकांना वाटलं की आम्ही कीर्तनकार आहोत. याच्या आधी नाव झालं नाही किंवा सोशल मीडिया वगैरे असं काही प्लॅटफॉर्म नव्हते, कॅसेट वगैरे असं काही एवढं जास्त काही नव्हतंच. त्याच्यामुळे फक्त आपापल्या भागात म्हणा, आपापल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणा, थोडंफार इकडे तिकडं लांब लांब कीर्तन असायची, पण लोकांना कळत नसायचं की इथं कीर्तन आहे वगैरे, एवढं हे होत नव्हतं. मग तेव्हापासून आतापर्यंत कीर्तन करतो. ह्या प्रसिद्धीच्या काळात लोक पैसे द्यायला चांगले पैसे द्यायला चालू केले. मग मी विचार केला, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावा नाही कळलं तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. ईशान्याला कळलं महाराज म्हणून आपलं जे माऊली म्हणतात ना, जरी स्वधर्मातो ते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. आपल्याला जे मिळालंय ते देव देश धर्माच्या कारणी लागलं पाहिजे. म्हणून मी शिवलीला पाटील अशी निर्भीडपणे नजर वर करून विठ्ठलासमोर उभी राहू शकते. देवा, 1 रुपया कोणाची देणगी न घेता, कधीच नाही, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर, ना सरकार अनुदान, ना ट्रस्ट सरकार, ना अनुदान, ना मंत्री, ना आमदार, फक्त कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्यातली पोरगी आज मी सांभाळते. तुम्ही जवळ आहे, तुम्ही कधी आलात बार्शीला तर नक्की या. तुम्ही निघताना BIT पाशी निघता, भांडगाव मार्गे BIT कडे निघता ना, BIT कडे MIT BIT, हा बार्शीची बायपास आपला, त्याच बायपासला धसपिंपळगाव रोड आहे. थोडं पुढे गेलात की त्या धसपिंपळगाव रोडलाच, म्हणजे उत्तरेश्वर मंदिराच्या थोडं पुढे आलात, इकडून गेलात की पहिल्यांदाच उजव्या साईडला पोस्टर वगैरे आहेत, विश्वमाऊली शिक्षण संस्था आहे. कधी आलात तर नक्की या. माझं स्वतःचं घरपत्र्याच आहे, पण मी संस्था मात्र आरशीशी बांधली महाराज. आणि नाही म्हणलं तरी 200 पोरी मी सांभाळते. CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात RO शिवाय पाणी नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, गाद्यांशिवाय पोरी झोपत नाही, प्रत्येक कोपऱ्यातली पोरगी. आता याचं कारण एकच मी सांगते, मी कीर्तनकार आहे वगैरे हा विषय बाजूला राहिला, किंवा त्या मुली पुढे जाऊन पैसा प्रसिद्धी मिळवतील, कीर्तनकार होतील, मी असंही त्यांना सांगत नाही. हा, पण पुढे जाऊन त्या मुली धर्माने आणि मायबापाचं नाव मोठं करतील एवढं मात्र विश्वासाने सांगू शकते. कारण प्रत्येक गोष्टीला एक पूरक वातावरण भेटलं की ती गोष्ट फळाला आल्याशिवाय. माझ्या वडिलांमुळे मी इथं उभा आहे. माझ्या वडिलांना भजनाची आवड असल्यामुळे मला कीर्तन करायला योग्यता, प्राप्तता मिळाली. माझ्या आईच्या आजोबा सुद्धा पहिले पखावाज वाजवायचे, त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही कुटुंबाकडनं मला योग्य, म्हणजे मनबाई भजन, करबाई भारुड. त्या वयात भारुड ज्या वयात समाज बिमाज काय असतंय कळतच नव्हतं. लोक म्हणतात तुम्हाला माणसात बोलताना भीती वाटत नाही का? माणसंच कळत नव्हतं तेव्हा भीती मिली है की नाही. म्हणजे ज्या वयात हे कळतच नाही की बाबा ही माणसं असते, ती काहीतरी मन केली, आपण विनोद केला तर तेव्हा कळत, त्या वयात भारुड केलेली आहे. मग तिथून पुढे कीर्तन, हळूहळू हळूहळू अभ्यास करत करत इथपर्यंत. म्हणजे माणसं कसं अभ्यास करून कीर्तनकार होतात, आम्ही कीर्तनकार होऊन अभ्यास केला. आमचं जरा उलट झालं महाराज. आधी ऐकायचो ना कीर्तनामध्ये, ऐकूनच पाठ व्हायची. ती पाठ होऊन मग, कारण तेव्हा अर्थ कळावी एवढी पात्रता, लिहायला वाचायलाच येत नाही तर अर्थ काय कळणार आहे. बालवडीत पहिलं कीर्तन केलं, पुन्हा अक्षरांची ओळख झाली आम्हाला पहिलीमध्ये. असा विषय माऊलींची कृपा आहे. पण ते म्हणतात ना, मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जैसा. व्यक्तीच्या अगोदरच व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. जसं माऊली म्हणतात, प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, सूर्याचं स्वरूप आहे, पण आधी येतो काय, नंतर काय उगवतो. तसं आधी माणसाचं ज्ञान जन्माला येतं आणि मग माणसाचा आत्मा जन्माला येतो. म्हणून तर माऊली म्हणतात, उपजता ज्ञानी, माऊलींना म्हणतात उपजता ज्ञानी हे वर्म आले लोटांगणी. महाराज म्हणतात, पण विनंती आहे हे सामर्थ्याने लक्षात घ्या. एखादं व्यक्तिमत्व जर करत असेल योग्य तर प्रोत्साहन देणं सुद्धा माणसाचं काम असतं. म्हणून जी काही माणसाची टीका वगैरे असते, अनंत वाचाळ बरळती त्या कैसेने गोपाळ. पण या सगळ्या अनुभवात एक मात्र शिकले, लोकांनी किती वाईट बोलावं, समाजानं किती नाव ठेवावं, किती पाय खेचावे, किती वाटोळ करायची अपेक्षा ठेवावी, जोपर्यंत आपण कर्म सत्य करतोय आणि विठेवरच्या मालकाचा हात मस्तकावर आहे, प्रत्येक दुःखाला सुखात बदलायची ताकद आहे. फक्त विश्वास परमात्म्यावर पाहिजे, याच्या पलीकडे काहीच लागत नाही. फक्त नोहे सारिता लोक बोलतात. लोक बोलले कानोपात्रेंना वाईट वाटलं, ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलं. का हो म्हणे माऊली, काय चूक आहे माझी? तुम्ही म्हणता ना, जातवित गोत भजे का त्वरित, भावना महत्वाची असतं म्हणे, फिलिंग्स महत्वाचे असते परमार्थात, बाकी काही लागत नाही म्हणे. मग हे बोलायचंच झालं का माऊली? नाही हो.
अशी एखादी जागा सांगा जिथं मी जावं आणि मला कोणी ओढून काढू नये, आणि काढलं तरी मी ओरडून सांगावं माझ्या बापाचं घर आहे, तुमचा अधिकार नाही मला बाहेर काढायचं. बोलायचं. कान शिनले हो माझ्या ऐकून ऐकून. वेश्येची, नीच कुळातली, बिन बापाची. वाईट वाटतं माऊली, शेवटी माणूस आहे. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलावं. नेमक्या तरुण वयात आलेल्या 16.5 वर्षाच्या अशा वयात माऊलींनी सांगावं, जाईन गे माय. त्या कान्होपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतायत. याती कुळ माझे गेले. हा पण निस्वार्थी, कुठलंच भान न ठेवता. तेव्हा पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, नंतर ते महाराष्ट्रात आलंय. बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला. एवढी देखणी मुलगी पाहून जागेवर थांबला. कोणाची आहे? वेश्येची आहे. तिला म्हणा इथं नाचून काय भेटतं, दरबारात ये. बोलव तिला. येत नाही. धरून